तर सर्वात आधी मित्रांनो मी दिलेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि ॲक्सेप्ट ऑलवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे पेज ओपन होणार। तर यामध्ये सेकंड नंबरला रेड कलरचा आयकॉन येणार, त्यावरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑन द वेबवरती। कंटिन्यू ऑन द वेबवरती क्लिक केल्यानंतर कंट्रीज ऑफ रेसिडेन्समध्ये इंडिया आपोआपच येते आणि तुमचा इथं ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे। ईमेल ॲड्रेस टाकल्यानंतर पासवर्ड तुम्हाला असा टाकायचा आहे suraj@123 फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे। आणि पार्टनर कोड माझा यूज करायचा आहे DGQ3X जो मी तुम्हाला प्रोवाइड केलेला आहे तोच टाकायचा आणि रजिस्टर्ड करायचा आहे। रजिस्टर्ड केल्यानंतर तुमच्या ईमेलला व्हेरीफाय नाऊ करून एक मेसेज येणार, तिथून व्हेरीफाय नाऊवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय नाऊवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होणार। इथून व्हेरीफाय नाऊवर क्लिक करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे। इथून व्हेरीफाय नाऊवर क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी अकाउंट दाखवत आहे। तुम्हाला बेसिक डिटेल फिलअप करायचे आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम। मी एक्झाम्पलसाठी कोणतं पण नाव कोणता पण ॲड्रेस घेत आहे, ठीक आहे। तुम्हाला तुमचा जो आधार कार्डवर आहे तेच टाकायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू ऑन द वेबवर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। चला तर इथं मोबाईल नंबर टाकूया। थोडंसं एक्झाम्पलसाठी आपण कोणता पण ॲड्रेस, कोणतं पण नेम आणि कोणतं पण हे घेत आहोत, ठीक आहे। तर त्यामुळे हे थोडंसं चुकीचं येत आहे आपलं। तर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे आपल्याला। कंटिन्यू झाल्यानंतर त्यानंतर कंट्री इन तुमची इंडिया, ॲड्रेस टाकायचा आहे जो तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस दिलेला आहे तो पाहून तसंच तुम्हाला टाकायचं आहे। इथं मी थोडंसं एक्झाम्पलसाठी दुसराच ॲड्रेस टाकणार आहे, तर @क्रांती चौक संभाजीनगर असं मी टाकतो फॉर एक्झाम्पल, क्रांती चौक संभाजीनगर। तर हे तुम्हाला घ्यायचं आहे। एक्झाम्पलसाठी आपण बघत आहोत फक्त अकाउंट ओपनिंग, माझं ऑलरेडी अकाउंट आहे। आणि ट्रेस नंबर आणि पोस्टल कोड एकच असते, पिनकोड, पोस्टल कोड, ट्रेस नंबर तिन्ही पण एकच असते, ते तुम्हाला एकच टाकायचं आहे। ट्रेस नंबरमध्ये पण पोस्टल कोडमध्ये पण दोन्ही याच्यात एकच नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडंसं इथं ॲड्रेसचं चुकीचं येत आहे, सिटी टाउन, ते तुम्हाला आधार कार्डवर बरोबर बघून टाकायचं आहे। इथं थोडंसं माझं चुकलं होतं ते मी बरोबर केलं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे खाली आणि येसवर क्लिक करायचं आहे, युअर इन्व्हेस्टर प्रोफाईल, यस। त्यानंतर स्टार्ट व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आपल्याला आणि स्टार्ट व्हेरिफिकेशनमध्ये आपल्याला आयडेंटिटी कार्डमध्ये जायचं आणि इथून पहिले टिक करून स्टार्ट करायचं आहे। त्यानंतर आयडेंटिटी कार्डमध्ये जाऊन आपल्याला आधार कार्डचा फर्स्ट पेज आणि बॅक साईड दोन्ही स्कॅन करायचे आहे हातात घेऊन, ठीक आहे। कॅमेऱ्याने स्कॅन होणार आहे आणि स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे तुमचं आणि फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं अकाउंट काही मिनटात किंवा अर्ध्या एका तासानं तुमचं व्हेरीफाय होऊन येते अकाउंट। त्यानंतर तुम्हाला XM360 नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्लेस्टोरवरून, त्यावरती लॉग इन करायचं आहे आणि डिपॉझिट करून मला IDचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि तुरंत तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग प्रीमियम ग्रुपमध्ये आपण ॲड करतो, ज्यामध्ये मी ट्रेड घेतो तेच तिथं प्रोव्हाइड करतो। धन्यवाद।